परमेश्वर महान आहे आणि त्याची कृपादृष्टी आपल्यावर. प्रेमी पास्टर एसबी मागासने दरबारात इस्रायलचेच प्रार्थना भवन अरगणं. प्रेम आज आपण पहिले शमीर त्याचा 15वा अध्याय आणि 22 ते 30 वचन. तेव्हा शमीर म्हणाला, परमेश्वरचा शब्द पाळल्यास जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञ होतो काय? पहा, वाफ्यापेक्षा आज्ञा बाळगणे बरे. यणिकेच्या वाफ्यापेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तिपूजन गोकुलदेवचन यासारखा आहे. तो परमेश्वरचा शब्द मोडलास आहे म्हणून त्यांनी तुला राज्यपद जुळवून दिले आहे. मी परमेश्वराला धन्यवाद देतो कारण की परमेश्वर महान आहे आणि तो सदैव आपल्या जीवनात कार्य करत आहे. आज आपण पाहत आहोत की आज्ञापालन, मनुष्याने जीवनामध्ये आज्ञापालन करावे. जो मनुष्य आज्ञापालन करीत नाही तो परमेश्वर त्याला राज्य पदावर जुळवून देतो. जसा शेवट शमीराला म्हणाला, मी परमेश्वरच्या आज्ञा पाळल्या आहे. त्या शमीर होता मग तुझ्या राजवाड्यामध्ये मुंबारण्याचे शरद बळवण्याचे असे आवाज काय घेत आहे? तो असं का केला आहे? तुला सांगितलं होतं की तू संपूर्ण सर्वस्व नष्ट कर, पण तू केला नाहीस. परमेश्वर म्हणतो की मला तुला राज्यपद देऊन आणि राज्यपदची निवड करून मला अनुदान झाला आहे. म्हणून प्रियांनो, आपण आज्ञाचं पालन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण आज्ञाचं पालन करत नाही तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही. तेव्हा वचन सांगतं प्रेम, कारण का परमेश्वरचा शब्द पाळल्याने परमेश्वराचा संतोष असा आनंद होतो. प्रियांनो, तसं तुमचे एडकेचे वाफे यज्ञ अर्पण, होम अर्पण, शांती अर्पण, दोष अर्पण हे होत नाही प्रियांनो. आणि म्हणून आपण परमेश्वरच्या आज्ञा पालन केलं पाहिजे. जर चांगलं ज्ञान नीतीसूत्र जर 3रा अध्याय आणि पहिलं वचन जर पाहिलं तर वचन सांगतं, माझ्या मुला माझे धर्मशास्त्र नको, तुझ्या चिंतात माझ्या आज्ञा वाढव. प्रियांनो, आपण देवाच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. आपल्या चिंता काळजीमध्ये आपण आज्ञांचं पालन केलं पाहिजे. आपण कितीही तकलीफमध्ये आहोत, कितीही समस्येमध्ये सापडून जाऊ, पण तरी आपण परमेश्वरच्या वचनाचं, त्याच्या आज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे. जर आपण परमेश्वरच्या आज्ञांचं पालन करीत नाही, आपल्या मनाच्या इच्छाप्रमाणे चालतो, दुसऱ्याच्या दबावाखाली आपण चालतो, तर प्रियांनो आपल्या हक्काप्रमाणे आपण करतो, तर प्रियांनो आपण एक मूर्ती पूजा करायला घेतो. आणि मूर्ती पूजा करणे हर एक प्रकारची मूर्ती पूजा आहे. एक बाह्य मूर्ती पूजा, एक आत्मिक मूर्ती पूजा आहे. बाह्य मूर्ती पूजापासून मनुष्य सुटला जातो प्रियांनो, पण जो मनुष्य हट्ट करतो आणि आत्मिक मूर्ती पूजा करतो त्याच्यातून कधी सुटला जातो. मी विनंती करेन की तुम्ही या गोष्टीपासून, हट्टापासून, मनाच्या संकल्पाची वाईट संकल्प आहे त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. पापापासून सुद्धा तुम्ही दूर राहा आणि परमेश्वराच्या आज्ञांचं तुम्ही पालन करा. कारण तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार परमेश्वर. तेव्हाच वचन सांगतं प्रियांनो, कारण का अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. प्रियांनो, आपण अवज्ञा करतो ती जादूगिरी प्रमाणे आहे. तेव्हाच वचन सांगतं आपण हट्ट करतो प्रियांनो, तो मूर्तिपूजाचा समान आहे. एक लक्ष, त्यासाठी आपण परमेश्वराचा शब्द कधी मोडला नाही पाहिजे. परमेश्वर जे तुम्हाला काम दिलं आहे ते तुम्ही काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रियांनो तुम्ही परमेश्वर विश्वास केला पाहिजे. जसं तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवता त्याप्रमाणे तुम्ही चालता, तर देव तुमचे तुम्हाला आशीर्वाद करेल आणि देव तुमच्या मार्गात करेल. कारण
आणि जर तुम्ही परमेश्वराचा शब्द पाळला नाही, त्याचा आज्ञा जर मानले गेले, जसं शमुएलाने सांगितलं की शाऊल सांगितलं गेलं की तुला आता राज्य पदावरून काढून टाकले, चुकून गेलेलं आहे. तर प्रियानं आपल्याला जीवनामध्ये आणि पुढे जायचं, स्वर्गीय राज्यात जायचं आहे. आणि जर आपल्याला स्वर्गीय राज्यात जायचं आहे प्रियानं, तर आपण देवाचा शब्द मानला नाही पाहिजे, आपण त्याचा आज्ञाचं पालन केलं पाहिजे. मला विश्वास आहे प्रियानं की तुम्ही ह्या आज्ञाचं पालन करता, देवाची इच्छा प्रमाणे तुम्ही चालता आणि स्वर्गीय वैभव तुम्ही प्राप्त करून घेता. पण जर तुम्ही देवाच्या आज्ञाचं पालन केलं नाही, तर परमेश्वर तुम्हाला स्वर्गीय वादनामधून काढून टाकेल आणि सैतानाच्या दूतासाठी जो नरक आहे त्यावर तुम्हाला तो टाकले जाईल. म्हणजे जीवनामधून तो तुम्हाला चुकवेल, जीवनाच्या राज्यामधून तो तुम्हाला चुकवेल, स्वर्गीय राज्यामधून तुम्हाला चुकवेल आणि तो सैतानाच्या दूतांसाठी आणि सैतानासाठी जो नरक तयार केला आहे त्या नरकात तुम्हाला टाकले जाईल. यास तुम्हाला ठरवायचं आहे की आपण त्याच्या आज्ञाचं कितपत पालन करायचं आणि कसं करायचं. सेवक तुम्हाला हर प्रकारचे हर एक सेवक तुम्हाला हर पक्ष मार्गदर्शन करत आहात, तुम्हाला संदेश सांगत आहात आणि तुम्हाला उत्सुक करते देवाच्या राज्यासाठी आणि देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करताना आपण त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. वचन तो चालू पाहिजे, बायबल तो आपण चालू पाहिजे, म्हणजे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल. जर आज जर तुम्हाला